मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय. मी सुधीर नारायण कोमुर्लेकर आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिकजनांचं स्नेहपूर्वक स्वागत करतो. मायबाप रसिक हो, आज मी इलय सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातल्या वालावल या गावी. वालावल ह्या गाव खूप प्रसिद्ध गाव असा आम्ही म्हणतो. माझ्या बालपणापासून मी वालावल गावचा नाव ऐकत इलय. या वालावल गावची चेंदवनकर नाट्य कंपनी तसेच वालावलकर नाट्य कंपनी ह्या दोन्ही दशावतारी नाट्य कंपनी आमच्या अखंड सिंधुदुर्गात खूप प्रसिद्ध होत्या. दशावतारी नाटकांनी सिंधुदुर्गातल्या गावोगाव जाऊन आपल्या नाटकाचे प्रयोग केले होते. त्यामुळे दशावतारी ही कला मोठ्या प्रमाणात आमच्या सिंधुदुर्गात जागृत ठेवण्याचं कार्य या वालावल गावाने केलेला असा अभिमानाने मी सांगतो. श्री लक्ष्मीनारायणाचं मंदिर, त्याचप्रमाणे रवळनाथाचं मंदिर आणि तसंच यो गाव अगदी निसर्गरम्य गाव असं असल्यामुळे या गावाचं आजचो मंगळवारचो आठवड्याचो बाजार मी कॅप्चर करूसाठी या गावात इलेलो असेल. ह्यो बाजार सकाळी 7 वाजल्यापासून दुपारपर्यंत असता, पण सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात भरतं. गावच्या बाजारात खयचे कष्टकरी इलेत, खयचे कष्टकरी आपापले कोणकोणत्या सामान घेऊन इलेत, त्या सामानाचा दर काय, मासळी बाजारात माशांची किंमत काय, हे आज आपण आपल्या या व्हिडिओत जाणून घेणार असो. हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतो. व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला तर जाऊया वालावलच्या सुंदरशा आठवडी बाजारात. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातले कर्ली नदीच्या काठी वसलेले निसर्गरम्य वालावल गाव. वालावल गावाच्या उत्तरेकडून वाहणारी कर्ली नदी व इतर बाजूला दाट जंगलांनी वेढलेले डोंगर दऱ्या असा या गावाचा थाट आहे. 6व्या शतकात बल्लावल्ली असे वालावल गावचे नाव होते. पर्यटनदृष्ट्या विकसित होणाऱ्या वालावल या गावी येण्यासाठी कुडाळहून 15 किलोमीटर व मालवणहून 25 किलोमीटर एवढे अंतर आहे. मालवणहून आपण बोटीद्वारे सुद्धा या वालावल गावी येऊ शकता. 14व्या शतकात सूर्यभान व चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधूंनी बांधलेले हे 700 वर्षापूर्वीचे वालावलचे श्री लक्ष्मीनारायण मंदिर. मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरुष म्हणून सूर्यभान व चंद्रभान यांची स्मारके उभी आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असून याची रचना त्रिस्तरीय आहे. या मंदिराच्या बांधकामात पूर्णतः सागवानाचा सुंदर कोरीव काम केलेले आहे. गाभाऱ्यात असलेली प्रसन्न चित्ताची जिवंत वाटणारी लक्ष्मीनारायणाची मूर्ती मनमोहक आहे. पूर्वी कधी गाभाऱ्यात सिंहनाद होत असे ऐकण्यात आहे. श्रीदेव लक्ष्मीनारायण देवस्थान जागृत असल्याची महती आहे. देवालयाच्या महाद्वारावरील कोरीव काम व आतील सभामंडपाचे 6 पाषाणी स्तंभ प्राचीन कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिर सभोवताली परिसर हा सुद्धा निसर्गरम्य आहे. मंदिराच्या शेजारी एक सुंदर तलाव आहे. त्यात फुललेली कमलपुष्पे नेहमीच मोहिनी घालतात. या मंदिर मूळ मूर्ती नारायणाची पाठीमधली आहे. त्यानंतर कर्नाटक प्रांतामध्ये स्थलांतर झालं. कर्नाटक प्रांतातून हरमलमध्ये या ठिकाणी आली आणि हरमलमधून यावेळी दंगल झाली आणि मूर्ती हिंदूंच्या जवळ पडण्याची सुरुवात केली. त्यावेळी त्या जाणकार लोकांनी जलमार्गाने या मूर्ती जंगलात लपवून ठेवल्या. नंतर दृष्टांत झाल्यानंतर या मूर्ती स्वच्छ करून त्याची स्थापना करण्यात आली. त्यापैकी माऊली, रवळनाथ आणि पाताळेश्वर हे 3 भावंड आहेत. अच्छा, किती वर्ष झाली असते साधारणतः 13-14 शतकातलं मंदिर आहे. बापरे, 700 वर्षापूर्वी 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. शिला कला आहे. जे काळ्या दगडामध्ये आहे. काळ्या दगडामध्ये नारळी मूर्ती ही काळ्याच पाषाणात आहे. वालुकामय पाषाण आहे. पंढरपूरचा विठोबा आणि नारायणाचं पाषाण एका पाषाणाची मूर्ती आहे. अरे बापरे, एका वालुकाम आहे. बाकी बाहेरचं पाषाण आहे हे संपूर्ण काळ्या दगडामध्ये आहे. काळ्या दगडाचं पाषाण आहे. वरती सगळं लाकडावरती जे कोरीव काम आहे हे सगळं साग आणि फणस हे लाकडावरती आहे. अच्छा, हे खरोखरच म्हणजे हे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं असं पुरातन मंदिर ज्याची वास्तुरचना जवळपास नाही कुठे नाही, कुठेच नाही. जगात 2 मंदिर अशी आहेत. एक मालवणमध्ये रामेश्वर मंदिर आहे आचऱ्याला, हो, आणि दुसरं हे मंदिर आहे. हो.
आचराचं इनामदार रामेश्वर इनामदार हां, right. त्या ऐतिहासिक मंदिर ते एक आहे, ते एक आहे. हे आमचं आहे. हो खरोखर आणि दुसरं एक कलेश्वर मंदिर आहे. कलेश्वर मंदिर आहे. ते साधा त्याच काळातील 3 मंदिरं आहेत. हो. वालावलचं श्रीदेव नारायणाचं मंदिर जगप्रसिद्ध आहे. या मंदिराची ख्याती थोडक्यात अशी आहे की या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज सुद्धा येऊन गेलेले आहेत. जिल्ह्यातील इनामदार श्री रामेश्वर आचरा गावचे, त्याचप्रमाणे हे वालावलचे मंदिर श्रीदेव नारायणाचे मंदिर खूप प्रख्यात आहे आणि खूप पुरातन आहेत. हे मंदिर तर 700 वर्षापूर्वीचं आहे, अशाचा इतिहास आहे. आजचा दिवस काय खास आहे किंवा या मंदिराची स्थापना कशी झाली ही आपण संक्षिप्तपणे आपले दादा आहेत त्यांच्याकडून समजून घेऊया. हां, मी प्रवीण कशाळेकर. मंदिराची जेव्हा स्थापना झाली किंवा मंदिराचं जेव्हा स्थापना करायची वेळ आली त्यावेळी आपले पूर्वज महादेव शास्त्री भट्ट यांना स्वप्नात दृष्टांत दिला देवाने की तुम्ही माझी पूजा करा आणि सेवा करा म्हणून. आणि ते मूळ कशेळी गावचे. ते कशेळीहून गोव्यात जात असताना वाटेत ते थांबले या गावामध्ये आणि त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं की आपला देवानं असा साक्षात्कार दिलेला आहे, दृष्टांत दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे महादेव शास्त्री भट्ट हे पहिले पुजारी लक्ष्मीनारायण मंदिराचे आणि त्यांच्या हातून पूजेला सुरुवात झाली. आणि त्यांची समाधी आता सध्या इथे रवळनाथ मंदिराच्या बाजूला आहे. आम्ही सर्व कशाळीकर त्यांचे वंशज जवळजवळ 125पेक्षा जास्त कुटुंब संपूर्ण भारतभर परदेशात विस्तारलेली आहेत. आणि आम्ही वर्षात एकदा येऊन वसंतपूजा हा पारंपरिक जो उत्सव आहे तो करतो. त्यावेळी नारायणाकडे पवमान अभिषेक केला जातो चरणी आणि मूळ पुरुषाकडे पूजा होते. असा एक वर्षातून सर्व कशाळीकर एकत्र येऊन पूजा करण्याचा जो प्रघात हा एक 40-50 वर्षापूर्वी बंद पडलेला, कारण सगळे नोकरीनिमित्त बाहेर गेले त्यामुळे. तरी तो पुन्हा एकदा आम्ही एक 20 वर्षापूर्वी एकत्र येऊन पुन्हा चालू केलेला आहे. आणि सर्व कशाळीकर कुटुंबीय त्यानिमित्ताने एकत्र येतात, सेवा होते, असं होतं. तर याच्यामध्ये जी आडनाव आहे कशेळी गावावरून ते आले त्यामुळे त्यांचं आडनाव कशेळीकर झालं. आणि नंतर अपभ्रंश होत होत कशेळीकर कशाळेकर असे झाले. पण सर्व मंडळी भारद्वाज गोत्री आहे. त्याचा मूळ पुरुष जो आहे तो महादेव शास्त्री भट्ट आहे. अन्य कशाळीकर आडनावाचे इतर लोक पण भरपूर आहेत समाजामध्ये. पण आमचं एक वेगळं असं कुटुंब एकत्र आम्ही येऊन ही सेवा सगळी करतो. धन्यवाद. धन्यवाद. दादा, कुडाळ परुळे अशी ही गाडी येईल, ती आता वालावल करून परुळ्याक जातली. आता मे महिना जवळ येला असल्यामुळे आता बरेचसे लोक आपल्या पुढच्या एका वर्षाच्या बेगमीचा मसाला बनवून ठेवतो. त्यासाठी मिरची वगैरे बाजारात आता आपणाक सगळ्या बाजारांमध्ये बघू मिळतात. त्याचप्रमाणे बरेचसे कष्टकरीसुद्धा या बाजारात येतात. आजूबाजूच्या पंचकृषीतले जे कष्टकरी आहेत आपल्या शेतात जी काही भाजीपालो पिकवतात तो या बाजारात घेऊन येतात. आणि बरेचसे वगैरे जे भाजीपालो येतात तो काही व्यापारी या बाजारात घेऊन येतात. आता या ठिकाणी कांदे बटाटे असे आपल्याला सुरुवातीकच बघू मिळतात. दादा आपले परिचयाचे आहेत. आज कांद्यांचं दर साधारण जाणून देतात. नमस्कार. आज कांदे कसे किलो आहेत? 20 रुपये. 20 रुपयाला. म्हणजे आज आपण बऱ्याचशा बाजारात बघतो की सध्या सिंधुदुर्गात आमच्या या सिंधुदुर्गातल्या बाजारात 100 रुपयात 5 किलो कांदे आणि चांगले सुकलेले कांदे दिसतात बघा. छान कांदे आहेत, सुकं कांदे एकदम. हे दादा आमचे चौक्याच्या बाजारात वगैरे यांचं स्वतःचं हे आहे ना, चौक्यालाच आहे, चौक्याचेच दादा आहे ते. चौक्याला यांचं छानपैकी दुकान आहे. आणि बटाट्याचे दर आज साधारण जाणून घेऊया. ते कसे आज बटाट्याचा दर काय? हां, 30 रुपये. बघा बरेच दिवस आपण ऐकतोय बटाटे 30 रुपये आणि कांदे 20 रुपये किलो. त्यामुळे अजूनही बाजार जो सर्वसामान्यांना परवडणारा असा, जरी किती युद्ध झाला तरी भारतात युद्धाचे परिणाम तसे काही नाही आहेत. युद्ध आपल्या सगळ्या भारतात सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित मिळतात आणि त्या तेवढ्याच किमतीत मिळतात. त्याच्यामुळे कुठल्याही युद्धामुळे या वस्तूंवरती काही परिणाम झालेला नाही किंवा ग्रामीण जीवनावरती त्याचा परिणाम झालेला नाही. अवघे 20 रुपये किलो टमॅटो आहेत. आजचं टमॅटोचा दर 20 रुपये आहे बघा. छान टोमॅटो अगदी लाल लाल टोमॅटो आणि सगळ्या प्रकारची भाजी आहे दादांकडे मस्तपैकी. हे बघा सगळे मांडी पण छान आहे. कोबी, बटाटी, कारली
किती अर्धा रुपये पाव 20 रुपयात पाव कारले आहेत. अगदी छान हिरवीगार पाव. अर्धा देऊ 30 रुपयाचे दादा आज कोबी कसा किलो आहे? कोबी 20 रुपये 20 रुपये किलो. फ्लॉवर तुला 30 रुपये नाही का फ्लॉवर 30 रुपयाला एक आहे. आणि कोबी किलोवरती आहे की नगावरती? किलोवरती. 20 रुपये किलो आजचं दर आहे कोबीचं. आणि फ्लॉवर एक नग 30 रुपये असा आहे. अशा सगळ्या गोष्टी या बाजारांमध्ये, साधारण सगळ्याच बाजारांमध्ये किमती कमी जास्त असतात, पण थोड्याशा समप्रमाणात पण असतात असं म्हणूया. हे बघा, या ठिकाणी सुद्धा भाजीपालो भरपूर प्रमाणात आहे. वालावल या गावच्या 8 वाड्या आहेत आणि 8 वाड्यांचे लोक, त्याचप्रमाणे चिपीपासून किंवा कवठी या गावचे लोकसुद्धा या बाजारामध्ये येतात आणि आपली आठवड्याची खरेदी करतात. आठवड्या किंवा मंगळवारचं बाजार भरतात आणि या मंगळवारच्या बाजारात आजूबाजूच्या गावातले सुद्धा कष्टकरी येतात. हे बघा, आता आपण बघूया एक छानपैकी आपण गोष्ट बघू मिळता. आवळू, जो सी विटॅमिन्स युक्त आवळू म्हणून आपण त्याची ओळख आहे. आवळ्याचं मुरांबो किंवा आवळे खाल्लेले चांगले असतात शरीरात, कारण आवळ्यापासून आपल्याला सी विटॅमिन्स मिळतात. काय हो, कसं दर आहे आवळ्याचा? हा शेर आहे ना? हा एक शेर 50 रुपये आहे आवळ्याचं. घेऊ काही टेस्टी असतं ते, चवीक बरे आणि स्वादाक सुद्धा चांगले आहेत. हे बघा, आणखी इथे शेवग्याच्या शेंगा गावठी आहेत का? शेवग्याच्या शेंगा कशा आहेत त्या? 20 रुपये जोडी. घेणार हा मी येऊन, तर व्हिडिओ करतो येतं एक, मग घेणार मी येऊन. नारळ पण आले आहेत बाजारात. हे कसे नारळ आहेत? आजी बरोबर येईल गो. आजी एक मदत करू, आज शाळेत सुट्टी आहे ना? काय नाव तुझं बाबा? कितवीचं? 5वीला आहे भूमिका. आपल्या आजीबरोबर ती बाजारात आली आहे. म्हणजे हे बाबा चांगलं आहे, अशी विक्री एक कला शिकून घ्यायची, पुढच्या आयुष्यासाठी चांगलं असतं. ही सुद्धा मुलांका आवड असा होई की बाजार कसा भरतो, बाजारात कशा वस्तू विकल्या जातात, ही कला जर ह्या लहानपणापासून त्यांना मिळाली तर पुढचं म्हणजे ज्याला विक्री करता येते तो माणूस कधी उपाशी मरू शकत नाही असं म्हणतात. बरोबर, कारण हा बरोबर आहे. नाही कसं आहे हो, आणि काय आहे की जी लहान मुलं लहानपणापासून विक्री करू शिकतात ती मोठ्यापणे आयुष्यात चांगली मोठी घडतात असं म्हणतात. कारण काय, त्यांना कळतं, बाजार कळतं. 20 रुपये किंमत होती. तसे 30 रुपये ना ते नारळ? दादांकडे 30 रुपयाला नारळ होते, चांगले नारळ आहेत. हे बघा, गावठी वांगी, इथे पण भाजीपाला वगैरे भरपूर आहे. काय कोकम? चिंच आहे, चिंच. वर्षाचे 12 महिने खायचे. कशी काय किंमत 60 रुपये आहे? किलो. 150 दिली 150. 150 तुम्ही गडबडी. नाही, विश्वास 150 रुपये किलो. 150 रुपयाला किलो मालवणी चिंच. गावठी. गावठी मालवणी चिंच हा. 150 रुपये किलो. हा 150 रुपये किलो. बघा, सगळ्यात छानपैकी हे काय विश्वास, विश्वासची चिंच, विश्वासची गावठी. विश्वासची चिंच. हा. शेवग्याच्या शेंगा आहेत बाबा, गावठी आहेत या. कशात जुडे 20 रुपये ना? भाजी घे, मोठे आणि हे कसे भुईमुगाचे शेंगे कसे आहेत? अर्धा, 20 ला अर्धा. 30 रुपयात पाव किलो भुईमुगाच्या शेंगा आहेत. सगळ्या गोष्टी आहेत. पानं आहोत खाऊची, आणि ही खाऊची पानं शुभ कार्यात सुद्धा लागतात, म्हणजे विड्याची पानं म्हणतो आम्ही ते का. केळी बाबा कशी डझन आहेत? केळी कशी डझन आहेत बाबा? कोणाची आहे? 50 रुपयाला केळी डझन आणि 60 रुपये अशी वगैरे. शेवग्याच्या शेंगा, वाली, सुपारी अशा गोष्टी. आणि हे आपलं आमच्या कष्टकऱ्यांच्या शेतीतलं ह्या कडधान्य, तांदूळ, पोहे, वरी, कडधान्य आहेत, मस्तपैकी आहेत. हे बघा, नारळ, सुके नारळ. कसे नारळ? 50 रुपये नारळ. आणि ही भाजीची केळी आहेत ना, भाजीची केळी कशी आहेत ती? 50ला 4 भाजीची केळी असत. अशा सगळ्या गोष्टी बाजारात आपल्या सगळ्याच बाजारात असतात, परंतु ह्या वालावालच्या बाजारात स्पेशली आपण फिरतो. आता बाजारात खऱ्या अर्थानं सुरुवात होता. कलिंगड कशी? कलिंगड दादा ही लहान मोठे साईज लहान मोठी जशी साईज असतात तशी त्याची किंमत 30 रुपयापासून 80 रुपयापर्यंत, नाही का? असं कलिंगड बघा केवढं. हे बघा, बाप रे, एवढा मोठा कलिंगड. हा तर 150 रुपये असतात ना हो. मोठा कलिंगड आहे. कलिंगड मस्त मोठी. ह्याच्या जवळपासच्याच गावातली असतील ना? खायची आहेत ती? कांदे, बटाटे, अरे जाम.
जामचा वाटा कसा आहे हो? जाम कसे आहेत ते? 20 रुपयाला जाम आहेत. नारळ, पालेभाज्या वगैरे आहेत काहीकडे. छोटंसं पण सुंदर बाजार आहे. अल्कोल अशा वेगवेगळ्या भाज्या ज्या आपल्या आहेत. आता आपल्या ज्या कष्टकऱ्यांकडे ज्या भाज्या आहेत त्या जो आपण बघणार असतो. गरम मसाल्याचं सामान आहे, त्याची पॅकेट आहेत. कशी आहेत बाबा पॅकेट आहेत? 5-5, 10 रुपये 20 रुपये अशा किमतीची गरम मसाल्याची सामान, गरम मसाल्याची ही पॅकेट आहेत. सगळ्या बाजारामध्ये भेटणारी आपली ही ताई आज बरंच काय काय घेऊन येलेली आहे. नाचणी, तांदूळ, काढणे तांदूळ, पोहे, मस्तपैकी चिंचांचे गोळे पण आहेत. हे कसं आहे? 60 रुपये. अगदी लाल पोहे आहेत, अगदी मस्तपैकी चवी चांगले असतात ते पोहे. आणि हे तांदूळ पण 60 रुपये शेर कसले कुठले आहेत ते? वालायचे तांदूळ आहेत. 60 रुपये शेर. आपल्या ताई हे तू पिठीचं पीठ आहे. पिठीचं पीठ आहे, काजूगर आहेत, छानपैकी मसाला आहे. आणि हे जे आहे मुटियल, हे पायांच्या तळव्यानं जर घासलं तर वात वगैरे असेल तर तो निघून जातो. पायांना भेगा वगैरे पडला तर हे लावतात. आपण मागे काय आमच्या कुडाळच्या बाजारामध्ये खरेदी केलं आहे ते बघूया, त्याचा प्रयोग पण करून बघायचा आहे. पुरी असे सगळे कडधान्य, एक नंबरच्या क्वालिटीचं कडधान्य आमच्या ताईकडे भेटतं. तुम्हाला बाजारामध्ये या ताई बसतात, त्यांच्याकडून येऊन घेऊ शकता. चला पुढे आता कैरी, कांदे, बटाटे, थोडी गर्दी वाढली आहे बाजारात. बघूया. आता हे या बाजूक आपले कष्टकरी बसलेले आहेत, त्यांच्याकडे काय काय भाज्या वगैरे आहेत ते बघूया आपण. आता थोडीफार खरेदी पण आपण करूची आहे भाज्यांची वगैरे. वांगी, जाम, वांग्याचे आपण वेगवेगळे नेहमी प्रकार बाजारामध्ये बघतो. या ठिकाणी 3 प्रकार बघू मिळतात. हिरवी आणि ही सफेद पण वांगी आहेत ना, आणि ही आपली पर्पल कलरची जांभळी वांगी, असे सगळे प्रकार आहेत. वांग्यांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार बघू मिळतात. हे सुद्धा वांगी भरपूर प्रमाणात आहे बघा. कसं वाटतं वांग्यांचा? 20 रुपये. सगळीकडे 20 रुपये वांग्याचा वाटो, 20 रुपये. ते आमचे कष्टकरी आहेत, स्थानिक कष्टकरी, आजूबाजूच्या गावातले कष्टकरी. ते बाजारामध्ये येतात आणि आपल्या शेतात पिकवलेले जे गोष्टी असतात त्या बाजारात आणून विक्री करतात आणि त्याच पैशातून त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह होत असतात. हा 1 नंबर क्वालिटीचा कडधान्य. चवळीया. हां, काय काय हो? वाल फजा वाल कसे तितके, म्हणजे किलोचे की शेरावरती? शेराची 200 रुपये शेर. हां, 200 रुपये. अच्छा, फजाव, चवळी असे प्रकार आहेत. ताई काय काय म्हणालात परत एकदा सांगा मला. फजाव 150 रुपये शेर, हां, चवळी 100 रुपये शेर, हां, वाल 200 रुपये शेर, हां, आणि कुळी 100 रुपये शेर. हे बघा मस्तपैकी वाल, फजाव आणि कुळीत वगैरे असे त्यांच्या स्वतःच्या शेतात पिकवलेल्या या सगळ्या कडधान्य आणि स्वच्छ आणि नीटनेटक्या कडधान्य आहे बघा. छान गोष्टी आपल्या ह्या कष्टकऱ्यांकडे आहेत. आणि मस्त बाजार आहे, एकदम छोटंसं बाजार. गाव मोठं आहे. वालावल गाव प्रसिद्ध गाव आहे आणि गावाच्या 8 वाड्या आणि 8 वाड्यांचं हो मस्तपैकी वालावलचं बाजार. सुकी मच्छी, गोलमो, जवलो हे सगळ्याच बाजारामध्ये बघू मिळतात. त्याचप्रमाणे सकाळी न्याहारीसाठी लागणारे जे खाद्यपदार्थ असतात म्हणजे बिस्किटं वगैरे ते सुद्धा हे मोठ्या प्रमाणात मिळतात. वेगवेगळे दर असतात किलो मागे वगैरे. चिवडो, फरसाण अशा सगळ्या गोष्टी आहेत. ते स्वतः त्यांच्या घरचं प्रोडक्ट असतं, त्यामुळे ते इथे थोड्या कमी पैशात मिळत नाही का? तुमचं स्वतःच आहे ना, घरचंच आहे ना? कुठलं आपलं आहे? कुडाळ पिंगुळी. कुडाळच्या पिंगुळीचे दादा आहेत. नाव काय म्हणाल तुमचं? विवेक घोरपडे. विवेक घोरपडे म्हणून त्यांच्या हे स्वतः त्यांनी उत्पादित केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. साधारण दादा किलोचा दर कसा होता? हा चिवडा आहे, लसूण चिवडा आहे ना हा? हो, लसूण शेव. कसा आहे तर? किलो घेतला तर 200 रुपये. अच्छा, किलो 200 रुपये असं वगैरे पडतोय. साधारण ह्या सगळ्या गोष्टींचे किलोचे दर सारखेच असतील ना तसे जवळपास? सेम असतात. जसे मे महिन्याचे दिवस जवळ येतात तसे गावागावचे लोक मसाल्याचे पदार्थ खरेदी करतात. मिरची, गरम मसाल्याचा सामान अशी गोष्टी विकत घेतात आणि मग बेगमीचो मसालो म्हणतात ते का, म्हणजे वर्षभरासाठी लागणारा मसालो तयार केला जातात. आता त्या मसाल्याची गोष्टी आपण शहरात जाऊन विकत घेऊ शकत नाही, तर असे गावागावाने आपले हे काही कष्टकरी आपले लोक
आपले हे दादा आहेत ते आपल्याला मालवण कट्ट्यावरच्या किंवा आजूबाजूच्या सगळ्या बाजारांमध्ये दादा असतात आणि या वयात सुद्धा कष्टाने ते आपला धंदा लावतात, कष्ट करतात. हे अशी माणसं बघितली की आपणाक त्यांचा आदर्श घेऊनसारखं असतं. कारण या वयात सुद्धा बाजारामध्ये जाऊन आपला धंदा लावून विक्री करायची, त्या पैशातून जो काही पैसा येईल, जे काही उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचो, असा ह्याच ध्येय ठेवून ही कष्टकरी बाजारामध्ये आपणाक भेटतात. दादा बघा, हे काय दादा? गुळवेल आहे ना? गुळवेल आहे ती? वेखंड आहे. कसं आहे, कशी किंमत असते त्याची? 400 रुपये किलो आहे. 400 रुपये वेखंड किलो आहे. हे बघा मस्तपैकी सुकलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत गरम समोर. हो दाखवतो. मी सुपाऱ्या आहेत मस्तपैकी. सुपाऱ्या कशा आहेत? सुपारी 400 किलो. 400 रुपये किलो आहे. आणि सगळ्या गोष्टी आहेत. बदाम म्हणजे बरेचसे पॅकेट बनवले आहेत 20 रुपये. ते ग्रामवर बनवले. हां, ग्रामवर पॅकेट बनवलेले आहेत ना, म्हणजे 50 ग्रॅम 100 ग्रॅम असे त्यांनी पॅकेट बनवलेले आहेत. आणि सगळे धण्याची वगैरे पुड्या बांधून ठेवल्या आहेत. 1 किलो, अर्धा किलो, पाव किलो वगैरे असे. आपण गुळवेलचा उपयोग पण जाणून घ्या. पण ही गुळवेल आहे सुकी औषधी आहे. खोकल्यासाठी उत्तम अशी ही गुळवेल. उघडून प्यायचं ना त्याचं आहे. ते साल चावून खायचं. ही साल जर चावून खाली जर पाणी गिळायचं. हां, आणि ते पाणी जर प्यायलो आपण तर खोकला येत नाही असं दादा म्हणतात. गुळवेलचा उपयोग आहे. तिरफळ आहेत. दादा तुमच्या भाषेत सांगा जरा, गुळवेलचा उपयोग काय? गुळवेलच्या काड्यामध्ये होतो. हां, मग किंवा चावून पण खाल्लं तरी चावून चालेल. खाल्लं साल तरी चालेल. हो ना? हो, काही एक नाही. पाणी फक्त आतमध्ये गिळायचं. हां, म्हणजे त्याने खोकला वगैरे कमी होणार. खोकला येत असेल तर कमी होतो तो. अशी ही उपयोगी गुळवेल आहे. आपण प्रत्येक बाजारामध्ये बघतो ह्या गुळवेल ओली असते, सुकी असते. ही सुकी आहे. ही सुकी आहे दादाकडे. दादा लसूणचा दर काय आज? लसूण 40 रुपये. 40 रुपये 100 ग्रॅम पाव. 40 रुपये पाव किलो म्हणजे 160 रुपये किलो आहे. असे आमचे दादा कष्टकरी. यांना भेटून बरं वाटतं, या सगळ्या लोकांना भेटून आणि बघून. 87 वय. काय माय गॉड, बघा मी तुम्हाला म्हणालो की वयस्कर आहेत एवढंच फक्त म्हणालो आहे, पण त्याने आता सांगितलं त्यांचं 87 वय आहे ना. तुमचं नाव कसं म्हणाल तुमचं? श्यामसुंदर सीताराम पाटकर. श्यामसुंदर सीताराम पाटकर. कुठचे तुम्ही? कराड. पेंडूरच्या बाजूला. पेंडूरच्या बाजूला परड. हां दादा तिथून एवढं लांबून आलेत आणि आपला इथे धंदा लावलाय. बरं वाटतं. रिक्षा आहे ना, रिक्षेतून आलं. बरं. पण तुमच्यासारख्या लोकांना बघून आम्हाला आदर्श घ्यावासा वाटतो की तुम्ही या वयात सुद्धा तुम्ही एवढं कष्ट करताय ना. आम्ही आज आताची ती 400 नाही, 300 आणि ती 300. बघ कुठची होते ती बेडगी जुनी आहे ती, म्हणून तो रेट जास्त आहे तिथे. दादा आजची तरुणाई मोबाईलमध्ये गुंतलेली आहे. लोक मॅड करून टाकते. पण तुमच्यासारखे जे लोक आहेत की आज या वयात सुद्धा तुम्ही कष्ट करताय. असला नाही तर तुमचा संघर्ष असेल तरच मी उचलणार, नाही तर उचलणार नाही. मी काय बघणार नाही. हो नाही, हे म्हणजे आता या नवीन पिढीला हेच सांगावं असं वाटतं की बाबा रे तुम्ही कष्ट करा, तुमच्या आयुष्याचा भला होईल. एक नाही, त्यांना फोन द्या ते आणि कुर्मा करून द्या. चला ठीक आहे. चला दादा भेटू. तुमच्यासारख्या लोकांना भेटलं ना की खूप समाधान मिळतं. हो बेटा. हो चालेल. चला धन्यवाद दादा. कष्टकरी माणसं आपल्याला भेटली की खूप बरं वाटतं. इथे सुद्धा लाल माठ कोथिंबिरी. ताई कशी आहे हो कोथिंबिरीची जुडी? 10 रुपये. 10 रुपये कोथिंबिरीची जुडी आहे. आणि लाल माठ कसं आहे? 10 रुपये. 10 रुपये. मला एक जुडी ठेवून दे बाजूला चांगली काढून. मी येतो. नाही लाल माठ मी घ्यायला येतो. हा एवढा व्हिडिओ करतो आणि येतो मी घ्यायचं थोडंसं. चला अशा पद्धतीने आता पुढे जाऊया. इथे सुद्धा गरम मसाल्याचं सामान पॅकेट. आता मसाल्याचे दिवस जवळ येल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाजारात बघून मिळत आले. आता आपण आपल्या आवडीच्या मासे बाजाराकडे जाऊया. पण तत्पुरती या ताईंकडे बघा मस्तपैकी जांभळ्या कलरची वांगी आहेत. कशी वाटत आहे ते वांगी? 20 रुपयात सुंदर वांगी लावलेली आहेत वाटो. आणि कणसा पण आहेत तुमच्या शेतातली. 50 रुपयात वाटो एवढं सगळं. अरे वा, 7 बोंडा 7 कणसा 50 रुपये. आणि त्याच्यावरती लाव पण देणार आहेत. आणि आता या सेक्शनमध्ये आपल्याला कपडे बघू मिळतात. तर पुढचं आपण जातो होते आपल्या आवडीच्या मासळी बाजारामध्ये. छानपैकी मासे इलेले आहेत. आमच्या मालवणच्या मासळी बाजाराचे किंवा तारकर्ली, देवबाग या ठिकाणचे आमचे जे माता भगिनी कष्टकरी आहेत ते मासे विकण्यासाठी गावोगावच्या बाजारात जातात. या आमच्या ताई तारकर्लीच्या ताई आहेत. तर त्यांच्याकडे आता मासे खायचे ते बघूया. हे बघा पेडवे आहेत, हे करले आहेत, बारके करले आहेत, त्याचे समुद्री खेकडे आहेत, सौंदाळे आहेत.
सौंदळा मासो टेस्टी एकदम आणि गोड मासो अगदी सॉफ्ट मस्तो पचनासाठी पण सौंदळा मासो चांगलं म्हणून त्या सौंदळ्याक भरपूर मागणी असते. कसं वाटतं सौंदळ्याचं तो 200 रुपयाक सौंदळ्यात आणि खेकडे कुर्ले 100 आणि हे करली कशा ही 200 जोडी असे सगळे मासे आहेत. असे छान पैकी आहे बघा, मस्त मासे हसबे अशी त्यांची नावं आहेत. आणि त्याच्या बाजूक सुके बांगडे आहेत खारावलेले मस्तपैकी. आणि आपण पुढे जातो बघतो ते मुळे, हे आमची मुळे. कसं वाटतं होतं मुळ्यांचं 100 रुपयात मुळे आहेत. करमाळे मस्त अगदी सुकी गरम मसाला त्याची भाजी ना भारी होता. किंवा एक शिपी जरी केली ना तरी जबरदस्त चवीक. जाय बांगडे खरबे बांगडे असे बांगड्याचे 2 प्रकार. त्या गोडे बांगडे म्हणतात, म्हणजे ते आम्ही जाय बांगडे म्हणतो. जाय बांगडे खरबे बांगडे असे प्रकार असतात, पण हे जाय बांगडे गोडे बांगडे म्हणतात. ही दात्री धोडिया परत हे गुंजली मासे भाकली खेकडे असे सगळे या आमच्या वालावलच्या बाजारात आहेत. आणि ही सगळी आमची मंडळी मालवण तारकर्ली देवबाग या साईडचे हे मासे घेऊन या बाजारात इलेले असत. माकलीचं वाटतं कसं ताई 100 रुपयाक. आणि हे सगळे 100 की पेडवे सध्या रापणिंग पेडवे भरपूर मिळतात. आणि पेडवे खाऊक बरे असतात चवीक. लाल सार बरा होता त्याचा. पेढी ते काय कसं वाटतं पेडव्यांचं 100 रुपयाक. वा चला असे सगळे चांगले मासे आहेत. आई मका माशांची ओळख करून देत होते. पुढे बघूया आता सुके मासे. खाडीतलो ह्यो तनवर मासो एक वेगळो मासो म्हणून 3-4 किलोचा मासो. काय माहिती गरम ह्यो छोटो तनवर आणि ह्यो मोठो तनवर. ह्याची काय किंमत आहे ह्या तनवरची? ह्याची किंमत काय? 500 रुपये. 500 रुपये केवढं मोठं तनवर मासो आहे बघा. आणि हे ते पातांशान म्हणतात नाही का ह्या माशा का पेडवो कुसरा मासा तो काटेरी तो वाटा कसं तो 100 जवळजवळ 6 कुसरा म्हणजे काटेरी मासो आपण चवीक भारी असतात. चवीक मस्त असतं. हे तनवर मासो मी पहिल्यांदा बघितले. खाडी क्षेत्रात मिळणारा मासो आहे. जवळजवळ 3 मासे चांगले एकदम फ्रेश जसे मालवणचे मासे असतात तसेच बरेचसे गर्दी आहे. पण बघूया त्या गर्दीत वाट काढत आपण बघूया खैचे मासे येईल ते. खरबे बांगडे कसे होते? 200 रुपये खरबे बांगडे आहेत. गर्दी झाली कारण ह्या नेहमीच्या आमच्या ताई आहेत, त्यामुळे हे मासे खाणारे त्यांच्याकडे लगेच दिले कारण निवती करून मासे येतात. हे ताजे मासे असतात. खरबे बांगडे तारली सौंदाळे असे 100 रुपयांना वाटे तारलीचं लावलेलं. सौंदाळ्याचं वाटत कसं होतं अशाप्रमाणे निवतीच्या ताई आमच्या आल्या त्या नेहमी आपल्या बाजारात वगैरे भेटतात. आज ते आल्या त्यांच्याकडे भरपूर गर्दी झाली. आणि असं हे सुंदर मासळी बाजार मंगळवारचं आपण बघतो वालावलच्या बाजाराचं. त्याची ही उदाहरणं या वयात सुद्धा कष्ट करण्याची इच्छा आणि 4 पैसे कमवण्याची इच्छा असता अशी ही माणसं जेव्हा आपणाक बाजारात भेटतात तेव्हा बरं वाटतं. हे दादा आपणाक भरपूर बाजारात भेटतात आणि मी नेहमी आमचं त्यांचं संभाषण होतं आणि मला बघून अशा लोकांचं कौतुक वाटतं की आजची तरुणाई मोबाईलमध्ये घुसलेली बघितलो त्यांना कष्ट करूची इच्छा राहिलेली नाही. पण हे 80-87 वर्षाचे वयाचे लोक आजही बाजारामध्ये कष्ट करतात आणि आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी प्रयत्न करतात. ह्या जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आपण खूप गर्वानं छाती फुलून येतात कारण अशी माणसं आज आपल्या दुनियेत आहेत. ह्या आपला भाग्य. दादा बघा काय घेऊन येतात ते मी तुम्हाला दाखवतो. हे दादा जिथे कुठल्या बाजारात तुमका भेटतील त्यांच्याकडून खरेदी नक्की करा. ते बघा त्यांच्याकडे काय गगनगिरी मिरची पावडर वगैरे, त्याच्यानंतर काजूगर लोणचाचं मिरची असं दादाकडे चंद्रराजचं लोणचं मिळतं, गोड लोणचं सगळ्या प्रकार मिळतं लोणच्याचं. असं त्यांच्या कष्टात नेहमीच सलाम. दादा धन्यवाद. फोटोमध्ये तुम्ही हिला समजा. अशी माणसं भेटली की जरा बरं वाटतं म्हणजे त्यांना बघून आधी बरं वाटतं. बाजारात सुद्धा मेथीची जुडी 20 रुपये आणि कोथिंबीरची जुडी 20 रुपये. हां मेथीचे 2 घेतले तर 30 रुपयात मिळतं. असं स्वस्त भाजी आहे म्हणजे मेथी चांगली आहे एकदम मस्त फ्रेश मेथी आहे. हे बघा छानपैकी आहे मस्त मेथी एकदम हिरवीगार आहे.
टमाटे 20 रुपये किलो घ्या, 20 रुपये किलो टमाटे. आपल्या खरेदीची सुरुवात आज आपण या आपल्या ताईंकडे करूया. आता आपण थोडीफार खरेदी करूचीच आहे. किती आले तुमच्या ताई? हे 20 रुपये. ताईंना 50 रुपये देऊया. नाही नाही, बायकोन सांगितलं ना फक्त लाल माठ घेऊन यावा, आणखी काही ठराविक खरेदी करूचीच जा. हा घेतोय, सगळ्यांकडे थोडे थोडे घेत आहे ताईंकडून आपण. धन्यवाद. आता तुम्ही ह्याचं वाटं कसं होतो? वांगीचं एक वांगीचं वाटं देऊ घ्या. त्यांच्याकडे एक घेऊया थांब. हां टाका. आता तुम्ही एक वांग्याचं वाटं द्यायचा. चला ताईंकडे पण एक वांग्याचं वाटं घेऊया. वांग्याचं भरीत खाऊया बऱ्याच दिवसांनी. नको, हे घ्या पैसे घ्या तुमचे ताई. नका लावू जास्त, बस झालं. एक तुम्ही दिलात वाटा तेवढ्यातच समाधान आणि बोललात तेवढे छान. चला धन्यवाद. थोडी सगळ्यांकडे आता थोडं थोडं घेऊया आणि बघूया काय काय घ्यायला मिळतं ते. ताईनं बोललो होतं एक लाल माठ घेतो म्हणून. बोललो होतो एक लाल माठची जोडी द्या. हे घ्यायच्यात चांगली चांगली द्या. चांगल्यातली द्या. चांगली द्या. कोळी आहे द्या. आमच्याकडे एक लाल दादांकडे आपण काय दादा लसूण कशी म्हणालात ती? हे मला एक द्या लसूणचं. हे द्या एक. तुमच्या माहितीने चांगलीशी द्या. दादांकडे आपण खरेदी करूया. पाव किलो लसूण घेऊया दादांकडे. जे आपल्या दैनंदिन जीवनासाठी उपयोगाचीच गोष्ट आधी. किंवा लसूणचे आणखी पण फायदे आहेत. लसूण जर सर्दी झालेली असाल तर लसूणच्या पाकळ्या जर आपण गळ्यामध्ये बांधल्या तर सर्दी दूर होते असं सुद्धा म्हणतात. लसूणचे उपयोग भरपूर आहेत. एनर्जीसाठी आहे. लसूण खाल्ली तर ऊर्जासुद्धा मिळते. ठीक आहे दादा पैसे तुमचे. त्यांच्याकडे पण काहीतरी आपण खरेदी केलेल्याचा एक समाधान नका मिळाला. नाही ना तुम्ही दादा घ्या ना तुमचे पैसे. असं काय नाही, तुम्ही कमी नका करू. नाही ना दादा नका कमी करू, असं करू नका. चला चला धन्यवाद. ठीक आहे ठीक आहे. वालावलच्या बाजारात येलास तुम्ही तर तुमका चविष्ट गणेश वडापाव मिळतात आणि चायनीज सुद्धा काही गोष्टी मिळतात. दादांकडे बघा वडापाव एकदम गरमागरम आणि मस्त वडापाव असतात. आणि चायनीज भजी बघा केवढ्या. दादा कशी आहे ही प्लेट? ही 30 रुपये. मंचुरियन आहेत, सॉरी मंचुरियन आहेत. 30 रुपये प्लेट आहे. आणि वडापाव कसा दादा तुमच्याकडे? 10 रुपये वडापाव. अगदी बाजाराच्या अगदी मुख्य ठिकाणीचा. आणि जर तुम्ही येलाच या बाजारात तर नक्की वडापावची टेस्ट ह्याची घेऊन जा. धन्यवाद दादा. कसं आहे काजूगराचं पॅकेट म्हणालीस? 200 रुपयाला काजूगरचं पॅकेट आहे. एक पॅकेट आपण विकत घेऊया ताईकडून. आधी पैसे देऊया. ताई घे पैसे घे तुझे. एक काजूगराचं पॅकेट. ताई किती काजूगर आहे त्याच्यामध्ये? 200 ग्रॅम द्या. एक 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलं काजूगराचे. मोठे काजूगर आहेत. हे ताई आपल्या कुडाळच्या गावठी बाजारात सुद्धा असतात. जर तुम्ही त्या बाजारात गेलात तर या ताईकडे चांगले काजूगर मिळतील. ते तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद ताई. दादाने मग अशी मस्तपैकी माहिती दिली आणि आज त्यांच्याकडे शेवग्याच्या शेंगा. दादा कोवळ्या शेवग्याच्या तुमच्या माहितीप्रमाणे ज्या चांगल्या 2 जुड्या द्या मला. हे घ्या 2 जुड्या द्या शेवग्याच्या. द्या माझ्या पिशवीत टाका द्या. चला 2 जुड्या शेवग्याच्या शेंगा घेतल्या. आवळ्या कशा आहे म्हणाल ताई ते? 50 रुपये शेर. बहुगुणी आवळ्याचे अनेक आपण शारीरिकदृष्ट्या उपयोग आहेत. ताईंकडे आपण 1 शेर आवळा द्या मला. ताईने पण छान मगाशी माहिती दिली होती. त्यांच्याकडे एक पण आवळ्याचं वाटो घेऊया आपण. हां द्या पिशवीत टाकाय माझी. बघा ताई पिशवी किंवा तुमच्या पिशवी. आज आपण बऱ्यापैकी खरेदी केली आपल्या या कष्टकऱ्यांकडे. कारण
एक शेर आवळ्याचे घेतले. आवळा आपण बरोबर टेस्टला नका जास्त टाकू ताई. आणि इकडे सगळे त्यांचे सुट्टे मी संपवले. नावीला जातो हो. बरंच वेळ मी या वालावलच्या आठवडी बाजारात फिरतोय. तो बाजार दाखवण्याचा मी तुमका प्रयत्न केलाय. तो बाजाराचा व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिको धन्यवाद. जय हिंद.